गुड मॉर्निंग अँड वेलकम टू डे 2 इन दिव्यागार. सो आम्ही आता रेडी झालेलो आहोत, सगळं आंघोळ वगैरे करून ऑल सेट. आणि आता आम्ही जात आहोत आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला. स्टे वगैरे बुक झालं आहे, पण तिथे जायचं तोपर्यंत आम्ही अंजर्लेमध्ये स्टे घेतला आहे. पण तिथे जायचं तोपर्यंत आम्ही काही दिव्यागारचे स्पॉट्स कवर करणार आहे आणि मग रस्त्यात जे मध्ये मध्ये स्पॉट्स लागतील ते आम्ही बघणार आहोत. सो लेट्स गो. मस्त सकाळ कोकणातली. सो टोटल 185 किलोमीटर्स कालची ट्रिप झाली आहे ही वाली. तर आता बघूया आज किती किलोमीटर्स होत आहेत. रेडी? गणपती बाप्पा. प्लॅन असा आहे की सुवर्ण गणेश मंदिर आहे इकडे जवळच. सो आम्ही ते बघणार आहे, 5 मिनिटावरती आहे. सो आम्ही पहिलं तिकडे जाणार आहे. तिथून अजून एक रूपनारायण मंदिर असं एक मंदिर आहे आणि त्याच्यानंतर बहुतेक आम्ही नाश्ता करू. सो खूप मस्त वाटतंय, थंड थंड वाटतंय एकदम. वेदर खूप छान आहे आणि कोवळं ऊन असं मध्ये मध्ये येते तर खूप भारी वाटलेलं आहे. आम्ही पोचलेलो आहोत सुवर्ण गणेश मंदिरमध्ये. बाहेरून असं काही दिसतं. सध्या अजिबात गर्दी नाहीये, कोणच नाहीये इनफॅक्ट. इकडे व्हिडिओ काढणं अलाउड नाहीये, सो आम्ही आतमध्ये काही शूट नाही करू शकलो. पण बाहेरून तुम्ही मंदिर बघू शकता, काही असं आहे. सो मंदिराचं दर्शन झालेलं आहे आपलं आणि आता आपण जात आहोत रूपनारायण मंदिरात बघायला की ते कसं आहे. सो चलो. इकडे कपडे थोडे फॉर्मल अलाउड आहेत, वेस्टर्न अलाउड नाही, ट्रेडिशनल. सो तसे कपडे तुम्ही घालून या, बिकॉज ते अलाउड नाही करत आणि फोटो वगैरे पण काढायला अलाउड नाही. ओके, फक्त दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. 2 मिनिटाच्या डिस्टन्सवरच हे रूपनारायण मंदिर जे आहे तिकडे आहे. सो आता आपण आतमध्ये जाऊन बघणार आहोत. मासे पण आहे पाण्यात. लोकल ठिकाणीच आम्ही आलो नाश्ता करायला. सध्या तरी कांदे पोहे मागवले आणि चहा मागवला. घावणे सांगितलेत, त्यांना जरा टाईम लागेल. तोपर्यंत आपण कांदे पोहेची मजा घेऊया. सो गाईज फायनली घावणे आले आहेत आणि इट्स टेस्टिंग टाईम. लेट्स टेस्ट. गुड. सो भरपेट नाश्ता केल्यानंतर आता आपण जात आहोत हरिहरेश्वर बीचवरती. एवढे 3 घावणे, कांदे पोहे, चहा वगैरे सगळं पोटभर खाऊन सुद्धा आमचं बिल फक्त 180 झालं आणि हे फक्त अशा ठिकाणीच होऊ शकतं. सो सपोर्ट लोकल गाईज. खूप मस्त मस्त नाश्ते भेटतात तिकडे. आणि चला तर मग आपली जर्नी कंटिन्यू करूया आणि जाऊया श्रीवर्धन बीचला. लाइव कैमरा पे नेचर कैप्चर कर रही है गाइस.
गर्दीचं प्रमाणही बऱ्यापैकी आहे. म्हणजे मुंबई टू श्रीवर्धन वगैरे अशी डायरेक्ट एसटी आहे. तुम्ही त्या एसटीनेही इकडे येऊ शकता. बट आय विल सजेस्ट जर तुमची स्वतःची व्हेकल असेल तर तुम्ही इकडे येऊन स्वतःची व्हेकल घेऊन या आणि या निसर्गाचा आनंद लुटा. बिकॉज स्वतःच्या गाडीवर फिरण्याची मजा काही वेगळीच आहे. काही रिस्ट्रिक्शन नसतं, तुम्ही कधी पण कुठेही जाऊ शकता. सो तसं प्लॅन करून नक्की या. रेती में घुस गई ना स्कूटी, बैंड बच जाएगी, बैंड घुसी गई. आता कोस्टल राईडला बघायला गेलं ना तर प्रत्येक ठिकाणी काय ना काय बघण्यासारखं. आता रस्त्यावरच आपल्याला हे बीच दिसलंय, तुम्ही बघू शकता किती सुंदर हा बीच आहे. एक साईडला डोंगर, पूर्ण नारळी बाग आणि सँडवाला पूर्ण असा पट्टा आहे. फिशिंगचे बोट दिसत आहेत, एकदम रॉ नेचर आहे. तर असे खूप स्पॉट्स आहेत, खूप स्पॉट्स. तर आपण असं एक एक स्पॉट करत गेलो ना तर आपल्याला वर्ष पण कमी पडणार असं मला वाटतंय. पण तरी पण जेवढा तुम्ही बघू शकता तेवढा तुम्ही ट्राय करा ऑन द वे बघत जायला. आता आमचा एकदम अनप्लॅन्ड ट्रिप आहे, तर आम्ही थोडं रिस्क घेतोय. आता कधी किती वाजता कुठे पोचणार, अंधार व्हायच्या आधी आम्हाला स्टेवर पोचायचं आहे. स्टे पण अजूनपर्यंत आमचा फिक्स नाही झाला आहे. तर असं अनप्लॅन ट्रिप आम्ही आधी कधी केलंच नाही, तर काय खरं नाही. आता पण असं स्पॉट मिस नाही करायचं म्हणून आता आम्ही थांबलो इकडे आणि बघत चाललो पुढे. खूप सुंदर पट्टा आहे. दिव्यागरवरून श्रीवर्धनला जाताना मध्ये हा पॅच आहे, तुम्ही बघू शकता. किती सुंदर आहे हा बीच बघा. मला याचं नाव नाही माहिती, थोडं रिसर्च करून बघेन. सध्या फोटो बिटो मस्त टाकलेत. कोणीच नाही आहे या बीचवर, लिटरली खूप कमी लोक आहेत. इकडे समोर हे जे आहे ते टर्टल बीच रिसॉर्ट आहे, त्याच्याच अगदी बाजूला आहे हे. किती छान आहे, अगदी असं वाटतं आउट ऑफ इंडिया आल्यासारखं. खूप छान आहे, खूप छान आहे. आय जस्ट लव टोटल व्हाईट सँड बीच आणि व्हाईट सँड रिसॉर्ट. व्हाईट सँड रिसॉर्ट इन फ्रंट ऑफ व्हाईट सँड बीच. इथे जे लोक राहतात त्यांची एवढी मजा आहे त्या विचारू नका बाई. एवढा असं सुंदर समुद्र आणि बीच माझ्या घराच्या जवळ असतं तर तिथे तिथेच घर बांधून कपडे घालतात. हे लोक खूप घर तर आधीच बांधलेलं असणार ना रे. माझ्या फोनची स्टोरेज भरेल पण हे दृश्य काही संपणार नाहीये. फायनली आपण श्रीवर्धन बीचला आलेलो आहोत. अँड असा काही आहे श्रीवर्धन बीच. इथे समोरच एक असा मोठा खेकडा बनवला. खूप कमर्शियलाइज बीच आहे, खूप पब्लिक आहे इकडे. सगळ्या बीच मध्ये दोन साइड असतात. इकडे वॉटर स्पोर्ट आणि तिकडे बघू शकता फुल शांतता आहे त्या कॉर्नर. तर तुम्हाला पाहिजे तसं या तुम्ही. चांगलं आहे बीच, दिसायला पण चांगलं आहे. बघा एक साईडला डोंगर आहे, हे तिकडे वरती पण बसायला पूर्ण जागा आहे. एवढा मोठा खेकडा बनवलाय, बाप रे. एवढा मोठा खेकडा जर समोर आला एक गेला माणूस. गॉड दिल्ला खेकडा आहे तो. आम्ही तर नाश्ता पाणी वगैरे करून आलो, त्याच्यामुळे आम्ही काही खाणार नाहीये. अभी आपण जाते हैं नेक्स्ट स्पॉट पे. ओके, इथे खायचे ऑप्शन्स पण अवेलेबल आहेत अगदी बीचच्या समोरच.
सो मी इथे खाऊ शकता. कदाचित दुपारचा टाइम असल्यामुळे इथे जास्त लोक दिसत नाहीये रस्त्याला तरी. खूप ऊन आहे. आता उन्हाला थोडी सुरुवात झाली आहे, पण ठीक आहे. लाईक रस्ता खूप छान आहे, थोडा घाटाघाटच आहे. बीच जाण्यासाठी रस्ता पक्का आहे, पण अवस्था चांगली नाही. तरी आपण हरिहरेश्वर बीचला पोचलेलो आहोत. जसं मी बोलली की दुपारचा टाइम आहे, तर जास्त टुरिस्ट नाही आहे तिकडे. लिटरली कोणीच नाही आहे. मोजून 10 लोक असतील, इन्क्लुडिंग मी आणि हा. म्हणजे जे एकदमच बीच लवर असतात ना आणि एकदम पीसफुल एन्व्हायरमेंट पाहिजे बघा, कोणच नाही इकडे. कोणच बाकीच्या बीचवर आपण बघितलं होतं कोण ना कोण आहे, वॉटर स्पोर्ट्स आहे ते सगळं, पण इकडे काहीच नाही. प्रॉपर बीच आणि नेचर आणि तुमचा कनेक्शन नेचर बरोबर. बघा किती सुंदर बीच आहे. लाटांचा आवाज पण ऐकायला येतोय. जर तुम्हाला काय पीसफुल वगैरे स्टे वगैरे घ्यायचं आहे तर हरिहरेश्वरच्या जवळ घ्या होमस्टे किंवा कुठल्या तुम्हाला आवडतं ते. आणि सकाळी संध्याकाळी तुम्ही इकडे व्हिजिट करा, मस्त नेचरच्या मध्ये एकदम बेस्ट एक्सपिरियन्स ऑफ बीच. अजूनपर्यंत जेवढे बीच बघितले हा सर्वात पीसफुल बीच मला वाटतं. कोणता किल्ला आहे कमेंट करून सांगा. नॉर्मल आहे रे, लहान पोरांनी म्हणा. आणि गाईस कितीही काहीही झालं, किती चांगलं वाटलं तरी तुमची गाडी बीचवर टाकू नका. बाकीच्या बीचवर बोर्ड लावलेले आहेत की गाडी टाकू नका, या बीचवर बोर्ड नाही लावला. आणि तुम्ही बघू शकता तिकडे गाडी अडकली आहे. आमची पण स्कूटी एंट्रन्सला अडकलेली, कशी काढली परत बाहेरच्या साईडला लावली तिला. पण गाडी आणू नका, नाही तर तुमचा टाईम वेस्ट होईल. बाकी काय नाही, तुमचा टाईम वेस्ट होईल आणि मग लोकल लोक येतील, त्यांचं पण मेहनत आणि टाईम वेस्ट होतो. बाहेरून मजा घ्या तुम्ही या आतमध्ये, पण गाडी आतमध्ये टाकू नका. सो हा होता हरिहरेश्वर बीच. कसा वाटला नक्की सांगा. आम्हाला तर खूप मजा आली. वी आर ऑल सेट नाव. हे बघ इकडे. आता आपण काहीतरी खाऊ. आणि कुठे चाललोय नो आयडिया. इम्प्रॉम्प्टू असल्यामुळे काही आयडिया नाहीये, तर बघू आपल्याला सर कुठे घेऊन चालले. सध्या तरी पेट पूजा करायला जातो आपण, बघूया. लेट्स गो. तो असे काही जेट्टीचे प्राइजेस आहेत. 20 रुपये दोघांचे. आणि मोटरसायकल लाईक बाईक वगैरे आहेत त्यांचे 65. बागू आणलं आहे जेट्टीचं नाव. हे तुम्हाला आता त्याचं टायमिंग बाकीचं सगळं जे मॅप वगैरे ते दाखवायला नेते. तर चला. हो, इकडे ऑफिस आहे जेट्टीचं, जिथून आपण सगळं बघू शकतो, टायमिंग वगैरे जेट्टीचे. दे मी खाते. 4 नंबर आईला ते इकडे जायचं अंजरली साईडला. आणि हा टोटल मॅप आहे कोस्टल रोडचा.
हे काही प्राइजेस लिहिले आहेत कार टू व्हीलरचे वगैरे. टॅक्सी वगैरे जर असेल तर तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता. टायमिंग्सही दिले आहेत, किती किती वाजता जेट्टी येते त्याची. ओके, आता किती वाजले? तर 1 वाजले. अजून अर्धा तास आपल्याला वेट करायला लागेल. चलो लेट्स गो. ये साइड देखने के क्या वो साइड देखने? ये साइड, तो उधर पे वो साइड में क्या है? गाईज आम्ही काकींना उचललेला आहे आमच्या सोबत. आम्ही जेवायचा एक स्पॉट विचारला तर त्या तिकडेच जात होत्या, तर आता आम्ही त्यांना घेऊनच जेवायला चाललोय. थँक्यू काकी. सो रेडली करून एक होमस्टे आहे, त्याच्या जस्ट आतमध्ये लेफ्ट साईडला एक खानावळ आहे. ज्या काकी आम्हाला आता भेटलेल्या त्यांनी आम्हाला ही इन्फॉर्मेशन दिली आहे. ते बोललं की जेवण चालू असतं, त्याही थोड्या वेळाने इकडे जॉईन होते. तर बघूया आपण कसं भेटतं जेवण इकडे. चलो, खूप लोक ऑलरेडी आहेत तिकडे. चप्पल इथे काढ. काकी ह्याच होत्या ना, ग्रीन साडी विसरल्या आहे का जागा. रेडलीमध्ये गेलेलो, रेडलीमध्ये जेवण अवेलेबल नव्हतं, ते थोडा वेळ थांबायला सांगत होते.
तर आमच्याकडे एवढा टाइम नाही बिकॉज आम्हाला अंजरलेला पुढे जायचंय. रिडलीमध्ये ना खूप मोठा ग्रुप आलेला, 20-20 लोकांची बॅच चालू होती. तर त्यांच्या जेवणाचा टाइम म्हणजे अर्धा आणि 1 तास पुढे जाणार होता आमचा नंबर येईपर्यंत. आणि आपल्याकडे टाइम एवढा नाही. आता 3 वाजले तर आम्ही इकडे लोकल एक जागी आलो. काय नाव आहे? अभिजित कलुकर हा, होमस्टे असं नाव आहे. अभिजित करून नाव आहे गुरुकृपा homestayचं. होमस्टे पण तुम्ही सर्च करू शकता. आणि आता अर्जंटमध्ये आम्हाला घावणे भेटले. आता इम्प्रॉम्प्टो आहे, अर्जंट आहे तर थोडा, पण आतापर्यंत या ट्रिपमध्ये खाल्लेले सगळ्यात चांगले घावणे आपण बोलू शकतो. मस्त एकदम. सो गाईज थोडंफार पेट पूजा केल्यानंतर आता आपण चाललेलो आहोत अंजरले बीचला. तर इकडे सी टर्टल्स जे आहेत ते कन्झर्वेशन एरिया, इकडे ते येतात. एग्स ते हच करतात. हच म्हणजे ते समजून जावा तुम्ही, एग्स वगैरे ते ले करतात इकडे. तर हे एकदम इको सेन्सिटिव्ह एरिया आहे. तर गाडी तुमची वेल्लास बीच जवळ जात नाही. रस्ता पण बनवला नाही. खूप चांगली गोष्ट आहे ती. आपल्याला इकडून जावा लागतो. असा एक ब्रिज आहे. तर ब्रिजच्या एंडिंगला असा रस्ता आहे आणि इकडून पायी पायी चालत तुम्ही 10 मिनिटावर पुढे गेला तर वेल्लस बीचवर पोचता तुम्ही. पण सध्या यावर्षी वेदर खूप पुढे मागे झालं. तुम्ही पण बघितलं असं, दिवाळीमध्ये पाऊस पडतंय, नवरात्रीमध्ये पाऊस पडतंय. तर वेदर थोडा चेंज आहे. म्हणून नोव्हेंबरचा सीझन असतो टर्टल्सच्या यायचा. आता डिसेंबरमध्ये आम्ही आलो तरी पण टर्टल्स अजून आले नाहीत इकडे. तर यांचं वेल्लसवाल्यांचं पण पूर्ण प्लॅनिंग वगैरे पुढे मागे झाली आहे. ते वेट करतायत ज्यांचं एस्टिमेशन आहे येतील. तर जेव्हा ते टर्टल्स येतात ना तेव्हा पूर्ण टर्टल फेस्टिवल होतो. खूप लोक येतात वेल्लासमध्ये. आता आमचा प्लॅन होता वेल्लासला जायचा, पण आता इकडे गेलो तर अर्धा तास इकडेच जाणार. 3:30 ऑलरेडी वाजले आणि आता तिकडे पोचायला आम्हाला अजून 1.5 ते 2 तास लागणार. कारण तो पूर्ण घाटाचा रस्ता, आता इथूनच तो घाट सुरू होतो. तर आम्ही आता डिसिजन घेतलं की वेल्लासला आम्ही स्किप करणार आहे. आता 2 वेल्लास, एक तो मागे दिव्यागरला आहे तो आगर वेल्लास म्हणतात त्याला, आणि हा इकडे जो आहे तो नॉर्मल फक्त वेल्लास आहे. तर असं तुम्ही आलात तर बघू शकता. होमस्टे आणि जेवण वगैरे पण आहे मागच्या साईडला. आणि इकडून पुढे गेलं तर वेल्लास बीच. हा जो रस्ता आहे पुन्हा सुनसान आहे, म्हणजे दिसत नाहीये इकडे, आणि प्रॉपर घाटाचा रस्ता आहे गाईस. एक गाडी नाहीये की घर नाहीये. तुम्ही मागे पण बघू शकता, लोकही दिसत नाहीये तिकडे. थोडं जमल्यास सकाळचा प्लॅन करा या रस्त्यावर यायचा, लाईक डे लाईट मध्ये. एकदम पण लेट करू नका बिकॉज पूर्ण जंगलचा एरिया आहे. आम्ही पण आता चाललो आहोत. आम्हाला माहित नाही किती वेळ लागेल हा रस्ता पार करायला, बट तुम्हाला मी रेकमेंड करेन की तुम्ही लवकर या रस्त्यावर. आमच्यापेक्षाही लवकर आलात तर अजून बेटर असेल. रास्ते आएंगे तो वो सामने भी घर पे ही हो जाएगा ना. आजूबाजू में कुछ नहीं है. आंब्याचे बाग आहे, काजूचे बाग आहे पूर्ण रस्त्यावर. समुद्र आहे,
खाडी आहे खाडी. खाडी आहे आणि सगळे बाग वगैरे सगळे मोठे मोठे झाड आहेत. संपूर्ण डोंगर दिसतोय guys. सगळं असं पार करून आम्ही आता ह्या साईडला आलोय. जी खाडी तुम्हाला वेगळी त्या साईडला दाखवली ती आम्हाला इकडून आता सरळ दिसते. हा समोरचा पूर्ण डोंगर असा झाडी ना अभी मजा आ रहा है ना समुद्र के माइंड तब तक जाता है लोग और उनको कैसे आसानी से मतलब से बिना दूरबीन से दिखता है. फोटो मध्ये बघून क्यूट. सो आता आपण बघणार आहोत की अंधेरी लाईट हाऊस आतमधून कसा दिसतो. चलो. प्रदक्षिणा लाईट हाऊसची शॅडो. ही आमची क्रॉस बार इकडे उभी आहे. बॅग बिग तिकडेच ठेवली आहे. गोल गोल राणी हलक्याचं पाणी. सो आपलं लाईट हाऊस बघून झालेलं आहे आणि आता आपण जात आहोत कड्यावरचा गणपती बघायला. 6:30पर्यंतचा टाईम आहे कड्यावरचा गणपती बघायला. इथून तो 5 किलोमीटरच आहे, पण तिथून आपल्याला खूप स्टेप्स चढून जायचं आहे. तर आपण विचार केला की आम्ही लोकांनी विचार केला की आजच तो पण बघून घ्यावा, बिकॉज उद्या मग थोडं फ्री राहून अजून काही गोष्टी बघता येतील. सो आता टाईम आहे तर आम्ही तिकडे जाणार आहोत आणि तिकडून नंतर मग स्टेचं कसं काय ते आम्ही बघू. ठीक है, तो चलो अपन अभी गणपति देखते हैं. बोलो गणपती बाप्पा मोरया. ॲक्च्युली त्या गणपती बाप्पाचं महत्त्व असं आहे की तिकडे पहिलं पाऊल आहे पहिलं पाऊल इन सेन्स गणपती बाप्पाचं पाऊल जे खून आहे तिकडे. सो ते बघायला मी खूप एक्सायटेड आहे, म्हणून आपण तिकडे जात आहोत. कड्यावरचा गणपती बोलतात त्याला. सो बघूया ॲक्च्युअलमध्ये कसं काय आहे तिकडे. हां चल. सो आपण आता कड्यावरच्या गणपतीचं दर्शन घेऊन गणपती बाप्पाचं जे पाऊल आहे ते बघायला आपण चाललेलो आहोत. सो 2 मिनिटाचाच रस्ता आहे मंदिरानंतर असे ते काका बोलले. सो आता आपण ह्या रस्त्याने चालत ते बघणार आहोत. बोल
आम्हाला एक फोल्डर असतात दोन हा काय झालं नाही ग. सो गाईज, गणपती बाप्पांचे जे पावले त्यांचं दर्शन करून आता आपण चाललो आहोत बीचवरती परत. सो आपली आजच्या दिवसातली सगळी आयटनरी झालेली आहे कंप्लीट. आणि आता आपण चाललेलो आहोत बीचवरती सनसेटची मजा घ्यायला. सो चला आपण जाऊया. आम्ही रस्त्याच्या स्कूटी घेऊन रस्त्याने आलो. इकडे दुसरा रस्ता पण आहे शिडीने, त्याच्याने तुम्ही येऊ शकता. ओके. सनसेट व्हायला आल्या मागे, तर आपण जरा पटकन पळूया आणि चालू करूया. अजून आम्हाला स्टेही बघायचं आहे. स्टेही अजून बुक केलेला नाही आम्ही. कदाचित आम्ही डायरेक्ट जाऊनच एका दुसऱ्या हॉटेलला विचारून तिकडे स्टे करू. सो बघूया कसं काय होतं. पण आजच्या दिवसाच्या जे आयटनरीमध्ये होतं, जे प्लॅन केलेलं, एक वेल्लास बीच सोडून सगळं काही बघितलेलं आहे आपण. ओके. सो इट वॉज अ गुड डे ओव्हरऑल. गाईज, आता इकडे आम्हाला एक लोकल स्टे भेटला आहे, तर ते मी तुम्हाला दाखवतो. लास्टचा रूम एक भेटला आहे आम्हाला इकडचा. बेड मोठा आहे बघा, 4 लोक झोपू शकतात. 1 2 3 4. असं बघायला गेलं तर नॉर्मल साईज आहे रूमचा. आणि वॉशरूम पण आहे, बाथरूम, वॉशरूम, पाण्याची टाकी आहे. नॉन AC रूम आहे. आता या वेदरमध्ये गरज पण नाही ACची, बघू शकता तुम्ही. बाकी पूर्ण साईडला आपण बघणार ना तर ग्रीनरीच आहे, दोन्ही साईडला, तिन्ही साईडला. समोर रोड आहे. नाव दाखवतो थांबा. हे स्टेचं नाव आहे सुरुची भोजनालय अँड होमस्टे. मस्त असा रस्ता आहे पूर्ण. पेट्रोल आहे 160 लिटर आहे. 2 हे मंदिर आहे ना. कोस्टल राईडसाठी आल्यात आणि डे एंड सनसेटवर नाही केल्यात, तर डुईंग इट रॉंग. आजचा थोडासा मिस झाला आहे, पण आफ्टर सनसेट जो आहे तो इतका छान आहे. पिंक कलर आहे, तसा मला आवडतो तसा गाईज एकदम. I just love it. So we are gonna enjoy the time here. जेवणाचं अजून काही फिक्स नाही आहे, रात्रीचं कुठे जेवू, पण बघू आता कसं काय होतं पुढे. सो रात्री आम्ही जेवून झोपू आणि उद्या आमचा गुहागर जायचा प्लॅन आहे. सो बघूया तो प्लॅन कसा होतो. सो आजच्या दिवसासाठी आपण एवढाच ब्लॉग ठेवूया. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. अभी क्या करने का? खाना खाने का और कल किधर जाने का वो देखने का. अभी तो वाईफाई भी अपने पास. सो गाईज, आज पण आपण मुदकांवर ताव मारणार आहे. आर यू रेडी? येस. बघूया आता हे मोदक कसे लागतात गाईज. ऑलरेडी भाकरी आणि चिकन फत्ते केलेलं आहे दोघांनी. भाकरी आणि सुरमई फ्राय. मी तर लवकर मला लागत नाहीये कॉल, तर त्याला विचारून ते ठिकाणी दिलंय का नाही दिलंय, त्याला मग नसेल तर राहू दे. हो चालेल चालेल चालेल. पूर्ण नाही जाणार म्हणून वर्धा खातो.
सो गाईज ॲक्च्युली आम्ही उद्याचा स्टे बघतो आहे. उद्याचा स्टेज भेटत नाही आहे कारण की 25 डिसेंबर आहे आणि आतापासून सगळ्यांचे वॅकेशन ऑलमोस्ट चालू झाले असतील. सो थोडं डिफिकल्ट जातं आहे. आणि ॲक्च्युली मी व्हिडिओ ह्याच्यासाठी चालू केलं आहे की इथे एवढी शांतता आहे की लिटरली का बोलतात, घड्याची टिकटिक ऐकायला येतं. माझ्या मागे घड्याळ आहे. मी 1 मिनटं थांबली की तुम्ही ऐका ही टिकटिक. खूप शांतता आहे इकडे. ॲक्च्युली आम्हाला झोपायला पाहिजे या टाईमला, पण आमच्या स्टेचा थोडा गेम झाला आहे. इम्प्रॉम्प्टू ट्रिप करून बोलत होतो ना, ॲक्च्युअलमध्ये इम्प्रॉम्प्टू ट्रिप होते. सो बघू आता काय स्टे भेटतं आम्हाला.